हाय हॅलो नमस्ते सर्व ताईंना गोड नमस्कार. नव्या दिवसाची नवीन सुरुवात. मी स्वाती आणि स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर इथे मार्केटमध्ये आलेलो आहोत. पाहू शकता इथे बाजार असतो आठवडे. तर इथे केशर आंबा घेतलेला आहे आणि अतिशय गोड आहे असं म्हणून सांगितलं खरं. तर म्हणून आंबे घेतले इथे आणि त्याचबरोबर म्हटलं थोडासा भाजीपाला घ्यावा आणि म्हणून इथे पाहू शकता कोथिंबीर घेतली. आणि इथे काटेरी छानपैकी असे कारले होते. तर अगदी पाहताच असं घ्यावं वाटलं म्हणून कारले. ही कसली भाजी आहे मावशी? आणि ही भाजी खरं तर मला पहिल्यांदाच माहिती झाली आणि मी केलेली नाही. कोणाला जर माहिती असेल कशी करायची तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर ही जी नदी पाहता ती भीमा नदी आहे आणि आमच्या घराच्या पाठीमागेच लगेच नदी आहे ही. तर प्रवासामध्ये दुसऱ्या साईडने देखील ही नदी लागते आणि पाहू शकता भरपूर असं नदीला पाणी आलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रानात आलो. सकाळी थोडंसं खत राहिलं होतं टाकायचं. तर म्हटलं खत टाकून घ्यावं. काल त्या दिवशी खत टाकलं ते पुरलंच नाही. एक बारीक कुंडी आहे तिला राहिलं होतं टाकायचं. तर म्हटलं सकाळी टाकून घ्यावं आणि स्वयंपाक देखील करायचा. तर चपाती लाटून आली होती. तर इथे पाहू शकता मटकी घेतलेली आहे आणि मस्तपैकी मोडाची मटकी मार्केटमधून काल आणली होती. आणि इथे कोथिंबीर पाहू शकता. कोथिंबीर देखील मस्तपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर आहे आणि अगदी बुटकीच आहे पाहू शकता. आणि ही बुटकी अशी कोथिंबीर जी असते जाड काढण्याची ती छान टिकली जाते आणि निसून जरी आपण ती व्यवस्थित ठेवली ना आणि सुती कापडामध्ये जरी ठेवली गुंडाळून तरी बाहेर छान राहते. 20ला 2 गड्ड्या दिल्या आणि गड्डी देखील पाहू शकता भरपूर अशी मोठी गड्डी आहे आणि मस्तपैकी कोथिंबीर. आणि हा कोथिंबीरचा वास देखील खूप छान येतो भाजीत टाकल्यावरती. आणि इथे पाहू शकता गोजरी कांदा चिरत आहे. म्हटलं पटकन कांदा चिरून दे. कोथिंबीर आणि थोडीशी मटकी मीठ करून घेते. कपडे तर सकाळीच धुवून गेले होते पाहू शकता. आणि आता मस्तपैकी मटकीची भाजी. तर कढईमध्ये आता तेल टाकून घेतलं आहे आणि आता जिरी मोहरीची फोडणी करूया. आणि बारीक असा कांदा चिरून घेतला की मटकीची भाजी देखील खूप छान होते. तर सकाळीच आमरस आणि चपाती करून गेले होते, रानात जायचं होतं म्हणून. तर आता आपल्याला कांदा छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर 2 वेळेस खरं तर केशर आंबा म्हणून आंबे आणले, परंतु एखादा आंबा त्यातला चांगला निघतो गोडसर, तर बाकीचे असे आंबटसरच चव निघते. तर असं होतं की घ्यायला गेलं की खूप छान शेतकरी सांगतात की म्हणजे आंबा खूप छान आहे, नाही का, चवीला खूप छान आहे. घेतो आपण खरं त्यांच्या म्हणण्यानुसार. पण एकदा पण असे गोडसर आंबे खरं तर निघाले नाहीत. जे गावरान आंबे असतात ना तेच खरंच छान निघतात. तर येथे पाहू शकता कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत कापून परतला आहे आणि यामध्ये काळा मसाला, लाल तिखट आणि थोडीशी आपण हळद टाकली आहे. आणि पुन्हा एकदा 2 मिनिटं आपण परतून घ्यायचं छानपैकी. आणि कांदा थोडा बारीक चिरला की मग मटकीची भाजी देखील चवीला छान लागते खाताना. तर आता यामध्ये आपण मटकी टाकून घेऊया आणि मस्तपैकी मोड आले आहेत मटकीला. आता 2 ते 3 मिनिटं आपण ही मटकी चांगली परतून घेऊया. आणि मटकी ही 2-3 मिनिटांमध्ये शिजली जाते छानपैकी वाफवली की. तर यामध्ये आता चवीनुसार थोडंसं आपण मीठ टाकलं आहे. आता थोडंसं पुन्हा एकदा परतून घेऊया आणि अगदी थोडीशी मटकी वाफेल एवढंच आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. कारण आपल्याला सुकीच भाजी करायची आहे, कारण आमरस केलेला आहे. चपातीचं बरोबर अशी सुकी भाजी छान लागते. आणि कोथिंबीर पाहू शकता, खूप जास्त कोथिंबीर घेतलेली आहे आणि या कोथिंबीरीचा खरं सांगू का वास खूप छान येत आहे, कारण गावरान कोथिंबीर आहे. तर थोडीशीच टाकली आहे आणि थोडी फोडणीची म्हणजे थोडी मटकी शिजत आली की मग नंतर कोथिंबीर यामध्ये पुन्हा टाकणार आहे. तर थोडंसं पाणी टाकलं आहे. आता झाकण ठेवूया आणि एक 2-3 मिनटं वाफ काढूया. तर पाहू शकता मस्तपैकी मटकी ही वाफवली आहे आणि थोडंसं पाणी यामध्ये ठेवलेलं आहे, कारण का जास्त पण कोरडं ठेवलं तर मग असं खाताना जास्त कोरडं वाटतं. त्याच्यामुळे थोडंसं पाणी यामध्ये ठेवलं आहे. आता झाकण ठेवणार आहे म्हणजे यापेक्षा थोडंसं पाणी आटेल यामधलं. तर आता ताट करून घेऊया. मस्तपैकी सुकी मटकी भाजी आणि आमरस केलेला आहे आणि चपाती आणि डाळ भात. तर या मैत्रिणीनं जेवण करायला. आणि जो आमरस केलेला आहे तो मी मिक्सरवरती फिरवलेला नाही, कारण का रसच पातळ निघाला असा व्यवस्थित. त्याच्यामुळे अजिबात मिक्सरला फिरवलं नाही. तर अशा आळूमध्ये ना पाणी जात नव्हतं आणि आता
जे सांडपाणी आहे कपडे भांडे किंवा हातपाय धुतो आपण ते आळूला जातं आणि त्याच्यामुळे आळू हा छानपैकी फुलला जातो. आणि इथे पुढे नारळ आणि आंब्याच्या झाडाचं आहेत कडेने. आणि आता व्यवस्थित पाणी जाईल पुढे. आणि मधला जो वाढलेला कचरा आहे किंवा जे वेल होते आपले ते वेल आता काढून टाकले, कारण त्याचा काय आता उपयोग नाही आहे. पुढच्याच वर्षी मग खालून कट करून टाकलं. आणि मग आता आळू पण छान आहे आणि एवढा कचरा काढला पाहू शकता. लिलीची झाडं होती आणि ते लिलीला फुलं पण येत नव्हती आणि ते पाणी बसत नसेल किंवा ऊन येत नसेल तर म्हटलं आता हे आंब्याच्या साईडला थोडीशी जागा होती, ते गुलाबाचं झाड होतं ते देखील उन्हाने जळालं. म्हटलं आता ते खांदून घ्यावं आणि हे जे कंद आहेत ते कंद छान लावावे तिथं. तर हे कोंब इथे लावून घेतलेत मी. थोडीशी माती आता टाकणार आहे. मार्च महिन्यामध्ये छान फुलं येतात त्याला आणि महिनाभर म्हटलं तरी टिकतात, बघू शकता. आता या झाडाला तर आपण पाणी घालूया. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेजारीच गुलाबाचं झाड देखील आहे, पाहू शकता. कटिंग केलं होतं मी त्याला आणि आता पालवी फुटायला लागलेली आहे. थोडंसं गवत काढायचं आहे. सारखं खुरपून व्यवस्थित घेतलं मग स्वच्छ राहतं, नाही तर मग खूप गवत येतं इथं. आणि इथे पाहू शकता हे गुलछडीचे कोंब आहेत. थोडंसं पाणी बसलं तर छान कोंब यायला लागले आणि गुलछडी खूप छान येते आणि संध्याकाळचा मस्त सुवास येतो तिथं.